नमस्कार. महासागर थेट मुंबईवरून पोहोचलं नांदेड जिल्ह्यामध्ये. नांदेड जिल्ह्यामध्ये पोहोचल्यानंतर आज सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज येत आहे की ज्या निवडणुकीचा निकाल आहे हा उद्या न लागता 21 तारखेला निकाल लागणार आहे. नागपूरच्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने असे आदेश दिले आहेत. खरं तर यासाठी मागणी देखील होत होती वारंवार की हा निकाल 21 डिसेंबरला ठेवावा आणि त्यानुसार आज खंडपीठाने निर्देश दिले आहेत की निकाल हा 21 डिसेंबरला लागणार आहे. आपल्यासोबत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत रोहिणीताई. काय सांगाल? खरं तर निकाल पण पुढे ढकलला आहे. नाही, मला पण हे आताच कळतंय. मला तर माहित होतं की उद्याच लागेल, पण आता तुमच्याकडूनच कळलंय. बघूयात, जे वरून कायदे निघतील त्याच्यानुसार आम्ही चालणारच आहोत. अगदी. पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बऱ्याचशा शंका कुशंका देखील व्यक्त केल्या जातात जेव्हा निकाल पुढे ढकलला जातो तेव्हा. बऱ्याच वेळेला मतपेट्यामध्ये हेरफेर किंवा इतर काही गोष्टी होऊ शकतात, अशा भीती देखील उमेदवारांना असतात. तुम्हाला असं वाटतं का? नाही, बरोबर आहे. कारण आपण मागील काही वर्षापासून पाहिलेलं आहे. अगदी केंद्रापासून राज्यामध्ये अशा गोष्टी घडत आलेल्या आहेत. पण वरच्या मंडळी आहेत आणि इथली पण मला वाटते प्रशासकीय मंडळींनी खास करून याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण जनता आपलं कौल देते आणि त्यांनी जर अशा केला तर मग जनतेचा लोकशाहीवरून विश्वास उडेल ना. तर असं नाही. अगदी. उमेदवारांचं देखील हेच मत आहे की कदाचित थोडासा विलंब झाल्यानंतर या ठिकाणी काहीतरी गोंधळ होण्याची शक्यता देखील आहे. काही प्रतीक्षा जी होती बऱ्याच लोकांना की उद्या निकाल लागणार, त्यामुळे तयारी देखील त्या पद्धतीने सुरू होती. खरं तर हातगाव शहरामध्ये आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी चौरंगी लढत होत आहे. या ठिकाणी शिवसेना म्हणजे महायुती वेगवेगळ्या पद्धतीने लढते, महाविकास आघाडी पण वेगळ्या पद्धतीने लढते. काय सांगाल? आज सकाळपासून मतदान सुरू झालंय, कसा रिस्पॉन्स आहे मतदारांचा? कारण बरेचसे मतदार शहर सोडून कामानिमित्त बाहेर राहतात. बरोबर आहे. आज मतदानाची वेळ आहे आणि मला वाटते की सर्वांना मी आवाहन करते की मतदान हा आपल्या सर्वांचा अधिकार आहे आणि जेवढं होईल तुम्ही तेवढ्या मोठ्या संख्येने घराच्या बाहेर पडा, आपला हक्क बजावा आणि आपण इथं या ठिकाणी लोकशाहीचा विजय करावा असं मी तुम्हाला सांगतो. अगदी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मतदारांनी बाहेर पडायलाच पाहिजे, मतदान करायलाच पाहिजे. कारण मतदान आज तब्बल 9 वर्षानंतर जे होणारं मतदान आहे यामध्ये उमेदवार त्यांच्यासह मतदार देखील उत्स्फूर्तपणे बाहेर पडतायत. खरं तर थंडीचं वातावरण आहे, थंडीचे दिवस आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर तशी बऱ्या प्रमाणात थंडी आहे. काय सांगाल? निकाल पुढे ढकलला गेलाय, काय वाटतं तुम्हाला? निकाल तरी पुढे ढकलला तरी काही होणार नाहीये. जे आपली शिवसेना निवडून यायची शक्यता आम्हाला 100% आशा आहे तुमची. अगदी. प्रत्येकाला अपेक्षा असतं की आम्ही नक्की निवडून येऊ, पण नक्की येणाऱ्या 21 तारखेला नगराध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडतं हे पाहणं देखील गरजेचं आहे. कॅमेरामॅन राजकुमार भुसारेसह स्वप्नील दुधारे, महासागर न्यूज, मुंबई.